शुभ सकाळ. लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि सकाळी सकाळी व्हिडिओ करायला घेतलेला आहे कारण का आजचा दिवसभराचा प्रोग्रामच वेगळा ठेवलेला आहे. तर सकाळी सकाळी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही पाहता मी कढईवरचं झाकण खोललेलं आहे आणि छान असा मसालेदार पास्ता आज नाश्त्यामध्ये केलेला आहे. कारण आज नाश्त्याला भाजी चपाती नाही, नाश्ता वेगळा केलेला आहे. रोज रोज भाजी चपातीच असते म्हणून आजचा नाश्ता वेगळा आहे आणि संपूर्ण दिवसाचा आजचा प्रोग्रामच आम्ही खाण्यापिण्याचा वेगळा ठेवलेला आहे. आज दिवसभरामध्ये सकाळचा मसाले पास्ता, दुपारी साबुदाण्याची खिचडी बनणार आहे, गोड खिचडी बनणार आहे आणि संध्याकाळी देखील खाण्यामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत. त्यामध्ये दहीवडे असणार आहेत, सुकी भेळ, ओली भेळ, त्यानंतर पाणीपुरी, चना चटपटी असे सगळे प्रकार ठेवलेले आहेत. कारण का दिवसभरामध्ये आज घरामध्ये भरपूर पाहुणे आलेले आहेत आणि पाहुणे आल्यानंतर असं काहीतरी आपण वेगळं करायचं ठरवलं तर ते करायला पण मूड येतो आणि खायला पण मूड येतो. जेवण तर आपण महिन्याचे 30 दिवस, वर्षाचे 12 महिने आपलं चालूच असतं, पण कधीतरी असं वेगळं केलं तर ते चवीने खातो आणि करण्यामध्ये आनंद वेगळा भेटतो. तर इथं मी सगळं खिचडीचं साहित्य काढून घेतलेलं आहे. सकाळचा पास्ता रेडी दाखवला, पण हे खिचडीचं साहित्य गोड आणि तिखट खिचडीचं साहित्य आहे आणि कृती देखील दाखवली आहे. त्यानंतर संध्याकाळी जे पण मी पदार्थ बनवलेले ते स्नॅक्सचे त्याचे देखील संपूर्ण कृती इथे दाखवलेली आहे. व्हिडिओ जसा जसा पुढे जाईल तसं तसं तुम्हाला संपूर्ण कृती पण पाहायला भेटेल आणि पदार्थ पण पाहायला भेटेल आणि त्याचबरोबर घरामध्ये गोंधळ देखील पाहायला भेटेल घरामधला. तर मी संपूर्ण कृती आणि व्हिडिओ तुम्हाला काही इथे दाखवणार नाही, फक्त व्हिडिओ पुढे दाखवणार आहे. तुम्ही तो संपूर्ण व्हिडिओ पहा, एन्जॉय करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र लिहा. तर चला आता पुढे जसा जसा व्हिडिओ जाईल तसा तसा तुम्ही व्हिडिओ पहा. इथे मी तुम्हाला एक टिप देते. साबुदाण्याची खिचडी करताना गोड खिचडी मी नेहमी करत असते. ज्यावेळेस तिखट खिचडी घरामध्ये होते ना त्यावेळेस मला आणि माझ्या मुलाला गोड खिचडी खायला आवडते. तर माझ्या मोठ्या मुलासाठी आणि माझ्यासाठी मी थोडी तरी गोड खिचडी बनवत असते. त्याच्यामध्ये साखर टाकायची असते. पण ज्यावेळेस आपण साखर टाकून ही साबुदाण्याची खिचडी बनवतो ना तर ती खूप काळजीपूर्वक बनवायला लागते. साखरेचं प्रमाण थोडं जरी जास्त झालं ना तर ती खिचडी न बनता त्याचा पूर्ण लगदा बनतो. म्हणून साखरेचं प्रमाण अगदी कमी ठेवूनच ती खिचडी बनवायची असते आणि खिचडी करताना सारखी ती हलवून घ्यायची असते. जसा जसा साबुदाण्याचा कलर चेंज होत जातो म्हणजे त्याच्यात काय आपण पाणी वगैरे घालत नाही, तो फक्त वाफेवरच शिजला जातो आणि ज्यावेळेस तो शिजतो वाफेवर त्यावेळेस पूर्ण तो व्हाईटचा पानेरी कलरमध्ये त्याचं रूपांतर होतं. तर अशा पद्धतीने ही गोड खिचडी बनवताना खूप काळजी घ्यावी लागते. ती संपूर्ण कृतीतून मी दाखवलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि मी काल दिवसभरामध्ये पूर्णपणे स्नॅक्स आयटमनी भरपूर एन्जॉय केलेली आहे. ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर चला व्हिडिओ तुम्ही पण एन्जॉय करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट हे जरूर करा आणि चला आता इथून पुढे व्हिडिओ बघायला सुरुवात करा. धन्यवाद.